गट्टू, तू असं का म्हणतोयस? तू त्यांच्यासोबत सायकल रेस कर ना, तू नक्की जिंकशील. नाही, मला सायकलची रेस नाही करायची आहे बास. पण का गट्टू? तुझी सायकल काही खराब झाली आहे का? जर असं असेल तर तू माझी सायकल घेऊन जा. नाही नाही नाही, मला सायकल नाही चालवायची. मी जातो इथून. आणि मग गट्टू तिथून रागावून निघून जातो. गट्टूची भीती. वाव, किती मस्त दिवस आहे आजचा, हो ना बिंगो? चल मग बिंगो, एक शर्यत लावायची. ओके, लेट्स गो. ओहो, किती मजा येते. अजून जोरात चालवतो. ओ, नाही 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 नाही. आणि गट्टू समोरच्या पोलला जाऊन धडकणारच होता, पण तेवढ्यात हं, हे काय? ते एक स्वप्न होतं. गट्टू घड्याळात बघतो तर सकाळचे 7 वाजलेले असतात. बाप रे, किती भीतीदायक स्वप्न होतं. जर मी खरंच असं सायकलवरनं पडलो असतो तर मला किती लागलं असतं. गट्टू स्वप्नामुळे इतका घाबरून जातो की परत त्याला झोपच येत नाही. मग तो उठून ब्रश करतो आणि मग किचनमध्ये जातो. अरे गट्टू बाळा, सुट्टीच्या दिवशी तू इतक्या लवकर कसा उठलास? हो ते आई, असंच. मी तुझी काही मदत करू का? गट्टू, तू जवळच्या दुकानातनं ब्रेडचं पाकिट आणतोस? मी सगळ्यांसाठी चीज सँडविचेस बनवतीये. वाव, चीज सँडविच लगेच आणतो आई. हो, आणि ऊन आहे ना, तर तू लवकर सायकलवरून घेऊन ये. पण सायकलचं नाव ऐकताच गट्टूला त्याचं स्वतःला पडलेलं स्वप्न आठवतं. नको, मी सायकलने नाही जात. मी चालतच जातो. काय? पण आई काही बोलणार या अगोदरच गट्टू पायी पायी त्या दुकानात पोहोचतो आणि थोड्याच वेळात तो परत येतो. उफ, किती उकडतंय. पण सायकलवरून पडण्यापेक्षा हेच चांगलंय की मी चालत आलो. आईला गट्टूचं ते वागणं जरा विचित्रच वाटतं, पण ती काहीच बोलत नाही. आणि मग संध्याकाळी आई बाबा, आम्ही सोसायटी पार्क मध्ये खेळायला चाललोय. अरे मुलांनो, मीही येतो तुमच्यासोबत. थोडासा वॉक करीन म्हणतो. ओके बाबा. गट्टू, चिंकी आणि बाबा पार्क मध्ये जातात. बाबा तिथे सेक्रेटरी अंकल सोबत वॉक करू लागतात आणि गट्टू, चिंकी आपल्या मित्रांकडे जातात जे पार्कच्या कॉर्नरला उभे होते. काय झालं मित्रांनो, तुम्ही इथे का उभे आहात? खेळत का नाहीये? अय गट्टू, अगोदर पार्क कडे तर बघ. सगळ्या दुसऱ्या मुलांनी त्या पार्क मध्ये कब्जा केलाय. काय? गट्टू, चिंकी दुसरीकडे बघतात तर खरोखरच पार्क मध्ये दुसऱ्या मोठ्या मुलांनी क्रिकेट खेळून जागा अडवली होती. मग आता आपण काय करायचं? कुठे खेळायचं? आपल्याला आपल्या हक्कासाठी लढायला हवं. चला, त्यांच्याजवळ जाऊन बोलूया. सगळे मित्र त्या दुसऱ्या ग्रुपच्या मुलांना जाऊन म्हणतात, काय पाहिजे तुम्हा लोकांना? आमच्या मॅचच्या मध्ये मध्ये काय येत आहे? आम्हालाही पार्क मध्ये खेळायचंय, पण तुम्ही सगळीच जागा घेतलीये. नाही, आम्ही कुठे जाणार नाहीये. आमची इम्पॉर्टंट मॅच चालू आहे. पण हे तर चुकीचं आहे. अच्छा, तुम्ही लोक आता आम्हाला सांगणार की काय योग्य आणि काय अयोग्य? त्या राहुलचं बोलणं ऐकून सगळे मित्र हसू लागतात. अच्छा ठीक आहे, एक कॉम्पिटिशन करूया, ज्यामध्ये जो जिंकेल तो या पार्क मध्ये खेळेल. हो, गुड आयडिया. आम्हाला चालेल. ए गट्टू, अरे तर मोठे आहेत, आपण कसे त्यांच्यापासून जिंकू? प्रयत्न तर करायला हवा ना मॉन्टी. ठीक आहे, मग सायकल रेस होईल. सांगा, तुमच्यापैकी कोण करेल माझ्यासोबत रेस? सायकलचं नाव ऐकताच गट्टूला त्याचं स्वप्न आठवतं. काय? सायकल? अरे वा, सायकल चालवण्यात तर गट्टूला कोणीच हरवू शकत नाही. राहुल दादा, तोच तुझ्याशी शर्यत खेळेल. काय, हो ना गट्टू? अरे, हा गट्टू कुठे गेला? गट्टू, हे काय, तू इथे का लपलायस? नाही नाही, मी लपत नव्हतो. ते माझा एक कागद इथे पडला होता. अय गट्टू, इथं कुठे इम्पॉर्टंट पेपर आहे रे तुझा? काही नाही. बरं ते सोड.
मी काय म्हणतो मित्रांनो, आपण घरी जाऊन खेळूया. गट्टू, अरे तू त्यांच्यासोबत सायकल रेस कर ना, तू नक्की जिंकशील. नाही नाही नाही, मी सायकल शर्यत नाही करू शकत बस. पण का गट्टू, तुझी सायकल काही खराब आहे का? नाही, मला सायकल नाही चालवायची. मी इथून जातोय बस. गट्टू रागावून तिथून जाऊ लागतो. तिकडे राहुल आणि त्याचे सगळे मित्र बघून ते हसतात. असं वाटतं या लोकांनी अगोदरच आपली हार मानली. चलो फ्रेंड्स, आपण आपला खेळ खेळूया. गट्टू पार्क मधून बाहेरच्या दिशेने जातो. तेवढ्यात त्याला तिथे बाबा दिसतात. गट्टू बाळा, काय झालं? काय? काहीच तर नाही बाबा. काहीतरी बिघडलंय. मी तुमच्या सगळ्या मुलांचं बोलणं ऐकलंय. तू सायकलला अवॉइड का करतोय? सकाळी पण तू सायकलवर जाण्याच्या ऐवजी उन्हात गेलेलास पायी. बाबा, ते जरा. हा सांग, काय झालंय गट्टू? बाबा, खरं तर मला सायकलची भीती वाटतीये. काय? तुला सायकलची भीती वाटतेय? पण गट्टू, पण तू तर बेस्ट सायकलिंग करतोस, तुमच्या सगळ्या मित्रांमध्ये पण. हो बाबा, पण काल रात्री मी एक स्वप्न पाहिलं, ज्यात मी सायकलवरून पडलो होतो आणि मला खूप लागलं. म्हणून मला आता सायकलवर बसायला भीती वाटतीये. ओ, असं आहे तर. पण गट्टू बेटा, सगळीच स्वप्न काही खरी होत नसतात. भीतीला घालवायचा एकच पर्याय की तू त्याला फेस कर. लक्षात ठेव, तुझी हिंमत तुझ्या भीतीपेक्षा जास्त मोठी आहे आणि तू खूप स्ट्रॉंग मुलगा आहेस. बाबांचं ते बोलणं ऐकून गट्टूच्या मनात जोश भरतो. हो बाबा, तुम्ही बरोबर बोललात. मी एका स्वप्नाने हरू नाही शकत. मी लगेच माझी सायकल आणतो आणि माझ्या मित्रांना साथ देतो. गट्टू लगेचच आपल्या घरी जातो आणि बाहेर ठेवलेल्या आपल्या सायकलकडे बघतो आणि मग सायकलवरती जाऊन बसतो. लेट्स गो. लेट्स गो बिंगो. गट्टू सायकल चालवायला सुरू करतो आणि हळूहळू त्याची भीती निघून जाते. तो पार्कच्या आत पोहोचतो, जिथे त्याचे मित्र दुःखी होऊन बेंचवर बसले होते. पण त्याला बघून सगळे खुश होतात. गट्टू आला. तेही त्याच्या सायकलवर. यस मित्रांनो, चला हरवूया त्यांना. गट्टू आपली सायकल घेऊन राहुल सोबत रेस करतो. 1, 2, 3, स्टार्ट. ये उहू. आणि पाहता पाहता गट्टू ती रेस जिंकतो. ये हू हू. ये ओहो, गट्टू जिंकला. काँग्रेस गट्टू, तू जिंकलास. हो, पण दादा, आपण इथे सगळे सोबत खेळू शकतो. कोणालाही पार्कमधून जायची गरज नाहीये. गट्टूचं ते बोलणं ऐकून राहुल आणि त्याचे मित्र स्माइल करतात आणि मग सगळेजण एकत्र खेळू लागतात. हे पाहून दूर उभे असलेले बाबा सुद्धा स्माइल करतात. शेवटी गट्टूनं आपल्या भीतीवर मात करायला शिकलाच. जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा.